तिथून आज मैलोन मैल प्रवास करत आपण कोथरूडमध्ये दाखल झाला. म्हणजे हा प्रवास सोपा नव्हता. आम्हाला माहिती आहे की जवळपास 30 वर्ष समालोचनामध्ये प्रशांत आदवडे सरांनी घातलेले आहे. तर दरम्यान उंच आकाशामध्ये चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. हाफ व्हॉलीवरती चेंडू जरूर वर चढवला. 38 सर्कलची मर्यादा होती. क्षेत्ररक्षक आतमध्ये होते, त्यामुळे फलंदाजाला फारसा तोटा होणार नाही. धावफलकाला सुरुवात झालेली एक जबरदस्त मॅच आपण इथे बघणार आहोत. अगदी डू ऑर डाय मॅच आहे. इथे जिंकणारा संघ पोहोचणार आहे एलिमिनेटर 1 मध्ये. तर पराभूत संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. हेमंत परदेशी, सुनील खर्डे, राहुरीचा वंडर बॉय सुनील खर्डे, आता ज्याला बाहुबली या नावानं ओळखलं जातं सुनील खर्डे, कारण तेवढे ताकदवान फटके येतात सुनीलच्या बॅटमधून. रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न, हो 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 हो, काय नेम होता इथे, अचूक टप्पा होता, बरोबर खाली टाकला चेंडू आणि रिव्हर्स स्वीप पासून लांब ठेवलं सुनील खर्डेला. धावफलकावरती 2. पुल्लिन गेंदबाजी कर रहे हैं विशाल निगोट. और हमेशा मैंने देखा है बल्लेबाज जब सुनील बल्लेबाजी करते तो स्क्वायर ऑफ द विकेट ज़्यादा खेलते हैं, ऑन सेट पर रन बटोरते हैं और ताकत का पता है. ये डगआउट आप देख रहे हैं डिंग डॉग अकोले टीम का. रिवर्स क्या गैप में गेंद जाएगी इस बार. अच्छा जजमेंट, डायरेक्ट हिट करने का मौका था, थ्रो अच्छा नहीं है, कवर करने के लिए खिलाड़ी बहुत दूर है. तो योगेश ने गेंद को फील्ड किया, तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए हैं. नरेश जी, सुनील को आपने देखा आज पूरे दिन के जो कहानी है, बहुत सारे रिवर्स स्वीप खेलने की कोशिश करते हैं या शपल होकर ऑन साइड पर खेलने का प्रयास करते हैं, और स्क्वायर ऑफ द विकेट ज़्यादा बल्लेबाजी की है आज के दिन में इन्होंने. निश्चित ती त्याची स्ट्रेंथ आहे आणि जर त्याच्या स्ट्रेंथवरती तो काही चांगलं करत असेल तर मला वाटतं बेस्ट आहे. कारण ज्या गोष्टीकडं कॉन्फिडन्स नसतो किंवा आपल्याकडं स्किल तेवढी क्षमतापूर्वक नसतील तर निश्चित प्रकारे असे फटके टाळणं गरजेचं आहे. परंतु स्ट्रेंथवरती अत्यंत चांगली फलंदाजी सुनील खर्डेची नेहमी बघायला मिळते. इथेही 2 धावा सुनीलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळतील. तुम्हाला माहिती आहे बर्मिंग इथे आपण शहामृग बघतो की तो खूप मोठा पक्षी आहे, 150 किलो वजनाचा आहे. त्याला उडता येत नाही पण तो पळतो, ताशी 150 मैल वेगानं पळतो. परंतु त्याला जर म्हटलं उडायचं तर तो हवेत उड्डाण घेऊ शकणार नाही. गैप में खेलते हुए अच्छा स्ट्रोक है, रचनात्मक तरीके से गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, और ये लगा शानदार 4. मेडिकल एंड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. अत्यंत सुंदर फटका सुनील खर्डेचा. रिव्हर्स स्वीप चेंडूच्या खाली आला, समोर आला, थोडासा तोल त्याचा गेला, तिथे पुन्हा सावरला, पुन्हा उभा राहिला आणि धाव घ्यायला सुरुवात केली. पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक खणखणीत चौकार इथे आपल्याला बघायला मिळाला. 10 धावा धावफलकावरती आहेत. विशाल निगोट परत एकदा तयार. रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न, इथे टायमिंग मिळालं नाही यावेळेस सुनील खर्डेला आणि षटक इथे पूर्ण होईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धावा, एकही फलंदाज बाद नाहीये. डिंग डॉंग अकोले. शक्तिशाली संघांमध्ये धावाची शर्यत झोपली, 6 चेंडूंचा खेळ होली. ही पहा ओव्हर संपली. नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली. After 1 over score not 10 पर रन. सुनील खर्डे 10 पर केंद्र 6 गेंदों का सामना किया है. प्रतियोगिता का 6वां दिन कल होगा ग्रैंड फिनाले. कोथरूड प्रीमियर लीग 2025 की अद्भुत कहानी आप देख रहे हैं 7 years पर. और समय ज़्यादा न ले, वक्त ज़्यादा न ले, क्योंकि मैं समय आपको बताऊंगा. इस वक्त 5:33 का समय हो गया और वक्त नज़ाकत के साथ आगे बढ़ने की ज़रूरत है. नरेश जी, इस वक्त सूरज की रोशनी बहुत कम हो रही है, तो टीम मीटिंग ना करें. दूसरी बात, आज फेयर क्रिकेट खेलें. दोनों अच्छी टीमें हैं और इनके लिए वो डू और डाई वाला मैच. नवीन गोलंदाज योगेश भालेकर, आयकॉन, जो भिवंडीवरून मैदानामध्ये दाखल झालेला आहे. संघ मालकांनी त्याच्यासाठी खासपणे त्याला बोलावून घेतलेलं आहे. पाहायचं आहे गोलंदाजीमध्ये योगेश भालेकरनं खूप कमालीची कामगिरी केलेली आहे आणि त्यामुळे संघानं विजयाच्या पाठोपाठ विजयाची माळ गुंफलेली आहे. यस यस यस, लेंथ बॉल होता इथे. फलंदाज हेमंत परदेशीसाठी नाही पोहोचली बॅट. बॅकलिप तेवढी पटकन खाली आली नाही आणि त्यामुळेच हा चेंडू निर्धाव जातोय. धावफलकावरती धावा असतील तिथेच 10. डिंग डॉंग 11. फ्रंटलाइन गेंदबाज है, आइकॉन खिलाड़ी है, बहुत ही अच्छा प्रदर्शन रहा है प्रतियोगिता में योगेश भालेकर का. और
ऐसे खिलाड़ी जो हमेशा विकेट लेते हैं, विकेट टेकर गेंदबाज है। कोतलेश्वर कैटर्स और डिंग डोंग कोहली के बीच आज के दिन का आखिरी मुकाबला। ऑन साइड पर खेल दिया, डीप में खिलाड़ी मौजूद है मिड विकेट पर, बाउंड्री लाइन पर जब तक ये गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बैटर ने 1 रन मुकम्मल किया। मौका मिला स्ट्राइक रन पर सुनील को, जिसके पास काबिलियत है और फॉर्म में खिलाड़ी है, 10 पर खेल रहे हैं। लेंथ बॉल वरती यॉर्कर वरती मोठा फटका खेळणं बऱ्याच वेळा कठीण होतं। आपल्याला माहित असेल भारताचा एक खेळाडू होता विनू मंकड, अष्टपैलू होता, मांकडेड जे आपण म्हणतो ना ते त्याच्या नावाने। तर ऑस्ट्रेलियामध्ये एकदा खेळताना काय झालं की त्याला एक यॉर्कर टाकला लिंडवॉलनं आणि त्याचा क्लीन बोल्ड झाला। दुसऱ्या डावातही तसंच झालं की यॉर्करवरती तो लिंडवॉलच्या क्लीन बोल्ड झाला आणि मग पोस्ट मॅच पार्टीमध्ये त्याने लिंडवॉलला गाठलं, त्याला विचारलं की तू माझा इतका सहज क्लीन बोल्ड कसा करू शकला। त्याने सांगितलं की तुझी बॅकलिफ्ट खूप मोठी आहे, ती खाली येईपर्यंत माझा यॉर्कर तुझा बोल्ड घेऊन जातो। यस, इथे फटका सजवायचा होता, प्रयत्न फसलेला आहे, धावा मिळणार नाहीत। आणि ज्यावेळेस लिंडॉलनं त्याला सांगितलं की तुझी बॅकलिप मोठी आहे, मग काय केलं विनू मंकडने, पुन्हा सराव केला त्याने, बॅकलिप कमी केली आणि पुढच्या टेस्टमध्ये एक शतक झळकवलं लिंडॉलच्या समोर। इतके लवकर इम्प्रूव्हमेंट करत ही गोष्ट असते क्रिकेटमध्ये, शिकण्यासारख्या गोष्टी असतात की आपली चूक काय होते हे पहिलं कळलं पाहिजे की कुठे बॉल पडतो, कुठला बॉल वरच्या समोर आपला पाय जातो की नाही, बॅट तिथे व्यवस्थित बॉलच्या समोर येते की नाही, काय होतंय चुका या बघितल्या पाहिजेत। यस, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव आलेत प्रशांत सर। देखिए, जैसे कि सुनील खरडे के बारे में हम चर्चा कर रहे हैं, वो स्क्वायर ऑफ द विकेट बहुत अच्छा खेलते हैं, ऑन साइड पर बहुत अच्छा खेलते हैं, लेकिन गेंद के मेरिट के हिसाब से आप नहीं खेलेंगे तो वही आपकी कमजोरी भी बन सकती है। जैसे एक अच्छा उदाहरण आपने दिया है सुनील खरडे, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज योगेश, फुल टॉस ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे योगेश ने सफलता प्राप्त की है और सुनील इस बार बाउंड्री लाइन के बाहर चले गए हैं। तालियां बज रही है, तालियां बज रहा है, इसका मतलब खिलाड़ी जो है ना कैच लपक लिया जरूर, लेकिन बाउंड्री लाइन के बाहर चले गए। 6 रन। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा, कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। 6 धावा इथे मिळतील, फुल टॉस होता, त्याचा स्टान्स देखील थोडासा क्रॉस आहे आणि त्याच्या फ्लो मध्ये बॉल आल्यानंतर बॉल उंच उडवतो। इथे विशाल निघोटला आपण पाहिलं चेंडू घेऊन सीमारेषेला स्पर्श करताना, दरम्यान उजव्याच्या बाहेर चेंडू आहे, वाईडची घोषणा आहे। 19व्या क्रमांकाचा नियम बाउंड्री, 32व्या क्रमांकाचा नियम झेल, या दोन्ही नियमांमध्ये बॉल कुठे बसवायचा हे पंचांना ठीकपणे माहीत आहे आणि त्यामुळेच हा चेंडू आपण हवेतून बघा, तो इथे घेतला, तो आतमध्ये होता, नंतर कंट्रोल हरवलाय त्याचा आणि त्यानंतर तो सीमारेषेच्या बाहेर गेलाय। ये भी फुल टॉस, सभा में मिड ऑफ पर खिलाड़ी गेंद के नीचे और आउट। सुनील खरडे बैक टू द पेबल, जैसे हम चर्चा कर रहे थे, हर बार स्क्वायर द विकेट खेलने की कोशिश कर रहे थे, आड़े बल्ले से खेलने का प्रयास कर रहे थे, ऑफ टाइम के बाद फुल टॉस गेंद मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास, हमला किया, शिकार बन के डगआउट की तरफ जाते सुनील। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालिमार गेटर्स माननीय गेफारभाई सय्यद यांची बळीची टाळी। जीवदान मिळालं होतं इथे सुनील खरडेला, मात्र जीवदानाचा फायदा त्याला घेता आला नाही। चेंडू फुलटॉस सुद्धा पुन्हा एकदा लॉफ केला लॉंग ऑफला आणि त्याला एलिव्हेशन सुद्धा मिळालं। खरं तर क्षेत्ररक्षकानं खूप मागे जात मिड ऑन पासून जवळपास मिड विकेट पर्यंत जात हा झेल टिपला आणि सुनील खरडेच्या खेळीचा अस्त झालेला आहे। जीवदानाचा फायदा सुनील खरडेला मिळालेला नाहीये। 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। मी काल चर्चा आपण करत होतो, षटक दुसरं इथे संपलेलं आहे। काल आपण नेसरीच्या खिंडीमध्ये प्रतापराव गुजर पडले होते, खरं तर बेहलोल खानाला जीवदान दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी बेहलोल खानाला वरती ज्यावेळेस हल्ला केला त्यांना स्वतःचे प्राण द्यावे लागले होते। छत्रपती शिवरायांनी फरमान काढलं होतं। मग मी ज्यावेळेस थोडासा अभ्यास केला की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये कोणाला जीवदान दिलं नाही का, प्रतापराव गुजरांनी जीवदान दिलं म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की बेहलोल खानाचा पाडाव करा। मग शिवरायांनी कोणाला जीवदान दिलं नाही का, तर दिलंय आणि ते जीवदान दिलं त्यांनी कारतलफ खानाला उंबरखिंडीच्या लढाईमध्ये, अंगावरच्या कपड्यानिशी जाऊन दिलं, त्याचं सैन्य सगळं तिथंच गडप झालं सह्याद्रीच्या कुशीमध्ये।
पण शिवरायांचा तडाखा इतका जबरदस्त होता की त्यानं परत स्वराज्याकडे मान वाकडी करून बघितली नाही. कार्तब गलब खान जो उझबेकिस्तानचा सरदार होता, जो गेला परत त्याने महाराष्ट्राकडे तो आला नाही. शाहिस्ते खान छत्रपतींच्या तावडीतून सुटला, पण जरब इतकी भयानक बसली की तो थेट जाऊन बसला बंगाल प्रांतामध्ये. म्हणजे एखाद्याला जीवदान जर दिलं ना तर तो असं द्यायचं की त्याने परत तिकडं बघितलं नाही पाहिजे. ही शिवरायांची पद्धत होती. दरम्यान जाऊ मैदानामध्ये काही धावा जरूर आलेल्या आहेत. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उपस्थित करने की कोशिश भी मैदान पर है और अभी मुझे कुछ समझ में नहीं आ रहा क्या ज़्यादा बल्लेबाजों ने वी में खेलने की कोशिश नहीं की है. 58 मीटर की बाउंड्री है इस टूर्नामेंट के लिए. 20 रन 1 विकेट के नुकसान पर. और जितने आइकॉन खिलाड़ी हैं इन्होंने स्क्वायर ऑफ द विकेट बल्लेबाजी की है. ये देखिए नो बॉल का इशारा, नो बॉल का इशारा. ये गेंद आपको दोबारा डालनी है और उसके साथ फ्रीड का इशारा भी हो जाएगा. कोतुल प्रीमियर लीग आमदार चषक 2025 पिक्चर है सुपर हिट. अगली गेंद फ्री हिट दे घुमा के खेलने का मौका मिलेगा. हेमंत परदेशी 3 पर खेल रहे हैं. स्कोर 21 1 विकेट का नुकसान पर. ये घूमता हाथ अंपायर का संतोष भालेराव, सतीश भालेराव. थर्ड बैट पॉइंट कवर, स्ट्रक कवर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन. मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद है. बशीर अपने बोलिंग मार पर तैयार. ओह फ्रीड का फायदा नहीं उठा पाया. ऑफ टर्म के बाद अच्छी गेंद थी, फॉलो अच्छा किया था बशीर ने हेमंत परदेशी को. यह डॉट बॉल है. नरेश जी, यह मौका था, फ्रीड का फायदा बल्लेबाज नहीं उठा पाए. बशीरचं कौतुक करावं लागेल. बशीरने ज्या पद्धतीने गोलंदाजी केलेली इथे रोखलेल्या आहेत धावा. पहिल्या षटकामध्ये भरपूर आल्या होत्या, मात्र या षटकामध्ये धावा अडवतोय बशीर. याबरोबर यास एक चांगला फटका जरूर. कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. या अगोदरची मॅच देखील आपण पाहिली होती की बशीरनेच मुन्नाला बाद केलं आणि त्यानंतर थोडासा सामन्यामध्ये येण्याची संधी निर्माण केली होती. मात्र पुढे अमोल डुबेनं षटकार ठोकत या क्वालिफायर मॅचमध्ये त्यामुळे खेळायला भाग पडलं. तर इथे बघा कोतुळेश्वर केटरर्स मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना आपण बघणार आहोत. तर डिंगडॉंग संघाला या मैदानामध्ये आपण फलंदाजी करताना बघतोय. अमलेश्वर कोतुलेश्वर कैटर्स और डिंगडॉंग के बीच ये बहुत ही बड़ा मुकाबला, डू और डाई वाला मैच है. इस ओवर के अगली गेंदबाज तैयार है बशीर. अब हमें गेंद के नीचे खिलाड़ी धनंजय भिंताड़े. सबसे बड़ा शिकार बशीर ने किया. फाइन एक पर अच्छा कैच. बशीर खुश. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार केटरर्स. माननीय गेफार भाई सय्यद यांची बळीची टाळी. बशीर इथे जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. एकदा कॉन्फिडन्स, मुन्नाची विकेट काढल्यानंतरचा जो कॉन्फिडन्स होता ना तो या सामन्यामध्ये दिसतोय. 2 मोठे फलंदाज. बशीर इथे बाद करतोय. बरोबरीनंच आपण बघतोय धावफलकावरती 22 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नवनाथ हडवळे नवीन फलंदाज. हेमंत परदेशी सलामीला आलेला फलंदाज. सुनील खर्डे बाद झाला या अगोदरच्या षटकामध्ये. बशीरने या षटकामध्ये धनंजय भिंताडेला दाखवला परतीचा रस्ता. एक आयकॉन खेळाडू बाद करण्यात आलं. यश मला वाटतंय पुन्हा कमबॅक इथे होईल. रिव्हर्स अटेम्प्ट. गॅप आहे तिथे, मोठा गॅप आहे आणि कोणतीच संधी नव्हती. क्षेत्ररक्षकांना निर्जीव भिंत करत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. 26 2 विकेट के नुकसान पर. 3 ओवर के खेल समाप्त हुआ. 26 2 विकेट के नुकसान पर. बशीर का अच्छा ओवर, बेहतरीन गेंदबाजी. 1 ओवर 8 रन, एक बहुत ही महत्वपूर्ण सफलता. नवनाथ 4 पर खेल रहे. धनंजय भिंताड़े आज पूरे दिन की जो कहानी रही है, नरेश जी इतना अच्छा प्रदर्शन नहीं किया, प्रभावित नहीं किया. हर बार कंट्रीब्यूशन बहुत अच्छा. मैंने पहले 2 दिनों में देखा था गेंदबाजी बिल्कुल घातक रही थी.
बल्लेबाजी इतनी अच्छी नहीं हो रही थी, लेकिन बल्लेबाजी उम्दा करते हैं, नाम बहुत बड़ा, आइकॉन खिलाड़ी, लेकिन परफॉर्मन्स आज इतना अच्छा नाही रहा, फिका फिका रहा है. आणि असं असतात काही दिवस, सगळ्याच दिवशी एखादा चांगला खेळाडू सगळ्यात चांगला इनिंग नाही खेळू शकत. क्रिकेटमध्ये हे कधीच पॉसिबल नाही आहे. आणि कधी कधी बॅड पॅच देखील असतो. आणि आयकॉन खेळाडू आपण बघितले तर आज ते कोथरूडमध्ये खेळतात, उद्या ते कुठे खेळत असतील हे त्यांना माहीत असेल कदाचित, प्रेक्षक सांगू शकत नाहीत. 200, 250, 300, 400, 500, 600, 700 अशा किलोमीटरचा प्रवास एका रात्रीतून करत पुन्हा नवीन मैदानामध्ये त्यांना उपस्थित राहावं लागतं. प्रवास भरपूर असतो, रोज खेळायचं असतं, रोज वेगवेगळे गोलंदाज, रोज वेगळा विकेट, रोज वेगळा बॉल, आणि तरी चांगलं प्रदर्शन करायचं ही सोपी गोष्ट नसते खेळाडूंसाठी. लेकिन एक तरफ धनंजय फ्लॉप जब हो रहे हैं तब नवनाथ ने बहुत बढ़िया प्रदर्शन किया है. टप्पा खाते उछाल जरूर मिला था, ऑन साइड पर गेंद स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. अंडर प्रेशर नवनाथ का प्रदर्शन बहुत बढ़िया, चाहे बल्लेबाजी और गेंदबाजी आज इन्होंने प्रभावित किया है. नो बॉल का इशारा अंपायर ने किया, और नो बॉल है तो आने वाली गेंद के ऊपर फीट का इशारा भी किया जाएगा. अंपायर का जो हाथ है ना सर के ऊपर से घूमने वाला है, देखिए अंपायर रेडी है ये हाथ घुमाने के लिए. अंपायर ने सुदर्शन चक्र घुमाया, क्या बल्ला भी घूमेगा वो देखना बहुत जरूरी. अंपायर ने घुमाया तो बल्लेबाज को घुमाना ही पड़ेगा. स्ट्राइक एंड वरती इथे असणार आहे नवनाथ आडवळे, हेमंत परदेशी. नॉन स्ट्राइक एंडला विशाल निघोटचा नो बॉल. पहिल्या षटकामध्ये देखील 10 धावा खर्च करावा लागला होता विशालला. ओ हो 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 हो, फ्री हिट वरती अत्यंत प्रभावी, खूप सुंदर चेंडू होता. बॅटवरती आल्यानंतर बुटावरती आला आणि त्याच्यानंतर विशाल निघोटकडे 1 धाव इथे हेमंत परदेशी यशस्वी पूर्ण करेल. धावफलकावरती 29, 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये डिंग डॉंग अकोले. कोतेश्वर कैटर्स की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं आइकॉन खिलाड़ी, बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है विशाल निकोट का. हेमंत परदेशी और नवनाथ को पारी को संवारना है. गेंदें अब कम होती जा रही है, अंधेरा भी बढ़ रहा है, सूरज की रोशनी कम हो रही है. ओह ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड यॉर्कर डालना चाहते थे, दिशा पर कंट्रोल नहीं, वाइड बॉल का इशारा. चौथा ओवर प्रगति पर, स्कोर 30, 2 विकेट के नुकसान पर डिंग डॉंग अकोले. जसे सूर्य अस्ताला जातोय, परंतु हा असा तालुका आहे अकोले तालुका, त्याच्यामध्ये एक असं गाव आहे फोपसंडी नावाचं गाव. ते गाव असं आहे की तिथे भारतातला सर्वात कमी दिवस त्या गावात असतो. यस, अत्यंत सुंदर फटका आहे, चेंडू कव्हर्सला खेळला जातोय आणि त्यामुळं अकोले तालुक्यावरती निसर्गानं भरभरून दिलेलं आहे. ओ हो 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 हो, इथे इथे मात्र पंच कळवतात की नाही आहे, फलंदाज पोहोचलेला आहे. विशाल निगोटनं थेट यष्टांचा वेध जरूर घेतला. रिप्ले निश्चित बघायला आवडेल आपल्याला. धावफलकावरती 32 तर आहेत. और नरेश सर देखिए, नवनाथ के लिए हेमंत भाग रहे वो अच्छी बात है, लेकिन हेमंत के लिए नवनाथ भाग रहे वो सबसे बड़ी बात है. एक सबसे बेहतरीन खिलाड़ी नवनाथ जो है ना हेमंत के लिए भाग रहे, वो डेंजर एंड पर भाग रहे थे, और ये अच्छे संकेत है. इस मैच के लिए डिंगडोंग टीम एक साझेदारी बनाना चाह रही है अभी मैदान पर. क्रिकेट खेळामध्ये टीम असते आणि त्यामुळं तुम्ही टीम बनून जर खेळत असाल तर मग कोणता खेळाडू किती मोठा हे महत्त्वाचं नाही, त्याने दुसऱ्या खेळाडूच्या धावा धावल्या पाहिजेत. ओ इथे चांगला चेंडू आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. मगाशी आपण त्याविषयी चर्चा करत होतो की एक असं असतं की खेळ टीम असते आणि टीममध्ये कसं असतं की सगळ्यांचं योगदान महत्त्वाचं असतं. आपण बघतो ना की घर दोघांचं असतं, दोघांनी सावरायचं असतं, एकाने पसरलं तर दुसऱ्याने आवरायचं असतं. तर तसंच आहे इथे. एखादा गोलंदाज धनंजय बिनताडे आज अपयश ठरतोय तर नवनाथ आडवळेला आज खेळावं लागणार आहे, तर इतर फलंदाजांना खेळावं लागणार. विशाल निगोटच्या गोलंदाजीला विकेट येत नाही, दुसरं कोणाला तरी येऊन विकेट काढावे लागणार आहेत. जी हाँ, चर्चा तो होगी. ऑन साइड पर स्क्वायर लेग पर गेंद को खेल दिया, लेकिन परेशानी कब होगी? ये तो अच्छी बात है कि दोनों एक दूसरे के लिए एक बार फिर अच्छा साथ दे रहे. अगर आपने परदेशी साहब को मौका दिया, रन बने तो अच्छी बात है, नहीं तो वो ट्रोल भी हो सकते हैं. क्रिकेट में ये सारी चीज़ें, एक सिक्के के 2 पहलू हैं. नवनाथ इस पर स्ट्राइकर एंड पर है क्योंकि आप इनफॉर्म बैटर हैं और आप परदेशी साहब के लिए भाग रहे, टीम के लिए भाग रहे, अच्छे संकेत है, लेकिन परदेशी साहब को भी रन बनाने पड़ेंगे. निश्चित. आणि ज्या अर्थी तो सलामीला येतोय, म्हणजे असं नाही की त्याला कुठून तरी पकडून आणलाय आणि सलामीला उभा केलेला आहे, तर त्याने देखील त्याची क्षमता दाखवलेली आहे. या अगोदर आहे त्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे, म्हणून तो ओपनर आहे. तर क्षमता आहे त्याच्याकडे. इथे एक्झिक्युशन करण्याचा प्रयत्न होता, इम्प्रोव्हायझेशन जबरदस्त होतं, टायमिंग मात्र मिळालं नाही आणि लेग बाईटची धाव इथे प्राप्त होईल हेमंत परदेशीला. विशाल निकोट का आप देख रहे हैं फिलहाल आपके स्क्रीन पर. स्कोर अगर देखिए तुरंत संख्या फिलहाल टोटल बन गया है
34 स्कोर बोर्ड पर है। क्या ओवर की समाप्ति हुई? 4 ओवर का खेल और 4 ओवर का खेल समाप्त हुआ। स्ट्राइक रखेंगे नवनाथ अपने पास, 34 पर 2 है, 4 ओवर का खेल समाप्त हुआ। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली। नंदिनी फ्लेक्स प्रोप्रायटर माननीय अजित देशमाने यांच्याकडून ओव्हर संपली। इथे सूर्यास्ताचं विहंगम दृश्य मैदानामध्ये आणि निश्चित सूर्याची सोनेरी छटा आता संपूर्ण परिसरावरती पृथ्वीवरती पसरलेली आहे। ऊन कोवळे पिवळे सुंदर पसरे चौफेर आणि अतिशय सुंदर चित्र 7S लाईव्हचे कॅमेरामन इथे टिपतायत। मात्र या तालुक्यामध्ये फोपसंडी हे गाव आहे, तिथे आता सूर्यास्त झालेला असेल। आपल्याकडे जर सूर्य 6 वाजता सूर्योदय होत असेल तर तिकडे 2 तासांनी उशिरानं होतो आणि असं भारतातलं एकमात्र असं गाव आहे की जिथे सूर्य खूप कमी वेळ असतो, म्हणजे खूप छोटा दिवस असतो। ते गाव तुम्हाला इथून जवळ बघायला मिळेल। बिल्कुल बशीर अपने बॉलिंग मार्क पर तैयार है। ऑफ स्टंप के बाहर हवा में गेंद है, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच उल्टा कैच है, बहुत ही बेहतरीन कैच और बल्लेबाज नवनाथ की पारी समाप्त है। अब जाकर और दबाव आएगा, तारीफ करने की बशीर की, और एक विकेट उन्होंने प्राप्त किया, दूसरा शिकार किया है। गोलंदाजाला मिळाली शानदार भेट, ही आहे शालीमार केटरर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी। अभी जिस बंदे ने कैच लपका है उनके लिए गीते साहब बहुत खुश लग रहे हैं। 200 का इनाम इनको मिलेगा। 34 पर तीसरा झटका। बल्लेबाज मैदान के अंदर जल्दी आनी चाहिए। क्या बल्लेबाज पैड पहन रहे, क्या पैड लगा रहे भाई? आइए जल्दी, सूरज की रोशनी बहुत कम हो रही है और एक पारी आना बाकी है। सामने घना अंधेरा है लेकिन दिया जलाना कहाँ मना है, ये बशीर को पता है। बहुत बढ़िया तरीके से इन्होंने गेंदबाजी की है। आणि सकाळ जी येणारी सकाळ असते ते 2 संधी आपल्याला देऊन जाते। एकतर झोपून स्वप्न पहा किंवा उठून स्वप्नांचा पाठलाग करा, आणि ही सकाळ आता संपलेली, संध्याकाळ आलेली आहे। और ये दृश्य भी देखिए, कैमरामैन कहाँ से क्या क्या लेके आ रहे हैं, पूरी मेहनत करते हुए इस वक्त इनको भगाने की। मांडोळ नावाचा साप आहे, गांडूळ नाही। बरेचसे लोक त्याला गांडूळ म्हणतात, नाही तो मांडूळ आहे। गांडूळ हे शेतात असतं आणि छोटं असतं। हा देखील शेतकऱ्यांचा मित्र आहे आणि तो मांडूळ देखील शेतकऱ्यांचा मित्र आहे। परंतु या सापाबद्दल एक गैरसमज आहे की तो दुतोंडी आहे, त्याला 2 तोंड आहे, बिलकुल नाही आहे। आणि असं म्हणतात की एका तोंडानं तो 6 महिने चालतो, दुसऱ्या तोंडानं 6 महिने चालतो। बिलकुल झूट आहे, बिलकुल खोटं आहे ते। हा साप एकाच तोंडाने चालतो, त्याला दुतोंडी नाही आहे। आणि दुसरी गोष्ट, या सापाबद्दल बऱ्याचशा अंधश्रद्धा आहे की तो जवळ ठेवल्यामुळे तुम्हाला संपत्ती मिळते किंवा काय, आणि त्यामुळे बरीच लोक या सापाची तस्करी करताना देखील बघायला मिळतात। पण असं काही नाही आहे, या सगळ्या अंधश्रद्धा आहे आणि तोच तरी शेतकऱ्यांचा मित्र आहे, त्यामुळे त्याला मारू नका। अतिशय गरीब साप आहे आणि विशेष म्हणजे तो बिनविषारी आहे, अजिबात विषारी नाही आहे, मारू नका। आणि फलंदाजानं तेच केलं, जो आता फलंदाज झाला त्याने त्या सापाला पकडलं आणि मैदानाच्या बाहेर सोडलेलं आहे। 34-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। बढ़िया गेंद, टप ऑफ स्टंप के बाहर ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था। गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। ये देखिए जो बात हम कर रहे हैं, पहले प्रयास में ये कामयाबी इनको नहीं मिली, दूसरे प्रयास में बिल्कुल बहुत बढ़िया तरीके से पकड़ लिया और मैदान के बाहर इनको छोड़ दिया। 34-3 विकेट के नुकसान पर है। साहिल मैदान के अंदर आए हेमंत का साथ देने के लिए। ज्येष्ठ ग्रामस्थ देखील सामन्याचा आस्वाद घेत आहेत। भरपूर क्रिकेटचे चाहते कोथरूड गावामध्ये आहेत आणि ज्येष्ठांबरोबर आबालवृद्ध युवकांबरोबर सामन्याचा आस्वाद घेत आहेत। क्रिकेटची पंढरी आहे कोथरूड गाव। 6 वर्षांपासून क्रिकेटच्या स्पर्धा कोथरूड प्रीमियर लीगचं आयोजन इथे बघतोय। तर फलंदाज धावबाद होईल, एक अजून फलंदाज इथे गमावलाय। डिंगडॉंग अकोले संघानं धाव घ्यायची आवश्यकता होती का हा प्रश्न आहे। खरं तर बाद करायचं होतं तिकडं, पण तोच बाद झाला इकडे। ना नफा ना तोटा। महाराष्ट्राची शान असलेली टोपी आपण पाहू शकता, अर्थात सफेद रंगाची आहे, त्यानंतर थोडासा अडवान्स झाल्यानंतर ती टोपी आपल्याला बघायला मिळते। ही सर्व ज्येष्ठ मंडळी आता क्रिकेटचे शौकीन आहेत। पूर्वी विदाऊट पॅड क्रिकेट खेळणारे खेळाडू इथे आपण पाहिलेले आहेत, त्यांची काल मुलाखत देखील घेण्याची संधी मिळाली। आणि आजही सर्व मंडळी, त्यांना माहिती आहे की उद्या ग्रँड फिनाले, तत्पूर्वी संध्याकाळचं सत्र
सुंदर गोल अडचणीत सापडला डिंगडॉंगचा संघ. बशीरची अफलातून कामगिरी तिखट मारा करतोय आणि बॅटिंग करणाऱ्या संघाची अवस्था बिकट झाली. निश्चित मात्र 34 धावा आहे. सुरुवात चांगली होती. सुनील खर्डे बाद झाला आणि तिथून पुढे एकदम डाव गडगडलेला, एकदम कोसळलेला डाव. पत्त्याचा बंगला कोसळावा तशा, दरड कोसळावी तसा डाव कोसळतो इथे. 4 विकेट 34 धावा. षटक क्रमांक इथे बशीरचं दुसरं षटक आहे. इथे परफेक्ट शॉट आहे. कट केला चेंडूला, एक टप्पा गेट डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. रूम मिला और उसका भरपूर फायदा उठाते हुए धूम मचाते हुए परदेसी साहब ऑफ स्टंप के बाहर गेंद एक दर्शनीय स्ट्रोक इन्होंने खेल दिया है. इस चौके की मदद से खेल बिल्कुल बदलता हुआ. हेमंत मैदान के अंदर डटकर बल्लेबाजी कर रहे हैं. आपके आइकॉन चले गए, आपके आइडॉल चले गए, फिर भी ये एक बार निडर होकर बल्लेबाजी कर रहे हैं. तुम्ही IPL ची कॉमेंट्री ज्यावेळेस मराठीतून ऐकली असेल तिथे समालोचन सांगत होते चेंडू गेला वावरात. प्रत्यक्षात इथे थेट वावरात चेंडू गेला होता. आता तिकडून आणलाय परत. IPL मध्ये 2 लाईन सातत्याने यायच्या. एक तर चेंडू बांधाच्या पलीकडे गेलाय, नाही तर तो वावरात गेलाय. सकाळी ऐकलं तरी तेच, दुपारी ऐकलं तरी तेच, अशा प्रकारचं समालोचन होतं. 38 धावा 4 गड्यांच्या बहुमतामध्ये. पुन्हा एकदा जाऊया. बशीर गेंदबाजी कर रहे, राइट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर वाइड यॉर्कर डालना चाहते थे, वाइड बॉल का इशारा. एक अच्छा बैटल है बशीर और बल्लेबाज हेमंत परदेशी के बीच और दावा किया गया, चैलेंज किया गया और टीम अंपायर बिजी हो जाएंगे. एक गोष्ट आहे की मी बऱ्याच वेळा बघतो ज्यावेळेस रेफरल घ्यायचा असतो ना क्षेत्ररक्षकांना, त्यावेळेस ते काय करतात, अंपायर्सनं जी थर्ड अंपायर्सकडे खून करायची असते ना ती खून करतात खेळाडू. यावेळेस मी पहिल्यांदा बघितला टेनिस क्रिकेटचा खेळाडू योग्य खून करताना पंचांकडे. मात्र पंच मला तिसऱ्या पंचांकडे वेगळी खून करताना दिसले सुरुवातीला. नंतर मात्र पंचांनी दुरुस्त केलं ते की आम्हाला थर्ड अंपायर हवाय म्हणून. चैलेंज किया गया, बिल्कुल इस पर गेंदबाज ने चैलेंज किया. बशीर ने यहाँ चैलेंज किया है. 38 विकेट के नुकसान पर. समय बहुत इंपॉर्टेंट, 5:56 का. सारे खिलाड़ी अपनी जगह पर चलिए. एक एक बॉल बहुत महत्वपूर्ण होगा. आखिरी मुकाबला आज के दिन का और टूर्नामेंट का बहुत ही बेहतरीन आयोजन योगी जी देशमुख साहब, बबलू जी देशमुख साहब और उनकी टीम अय्यर जी काजिम, सारे लोगों ने बहुत बढ़िया काम किया. 6वां संस्करण है. इट्स अ फेयर डिलीवरी. तो 5वां ओवर, 5 ओवर 38 विकेट के नुकसान पर डिंग डॉग अकोले. अब अच्छे गेंदों का खिलाना बाकी है. टीम मीटिंग ना करे, टीम मीटिंग ना करे प्लीज, टीम मीटिंग ना करे. सारे खिलाड़ी अपनी जगह पर चलिए, वक्त नहीं है, आपको बाद में बल्लेबाजी करनी है. अंपायर्सला विनंती, मागच्या षटकामध्ये किती बॉल वाईड होते का वाईड? एक वाईड आहे ना? यस, एक वाईड कॅन्सल होतोय, एक वाईड आहे. तर तो पुन्हा एकदा स्कोअर कार्डवरती आपण घेऊ आणि धावफलक पुढे जाईल. 39, 4 बाद 39, 6वं आणि शेवटचं षटक मैदानामध्ये. हो 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 हो, शेखरच्या मनामध्ये काहीतरी होतं, शेखरच्या मनामध्ये होतं. मांकडेड करायचं होतं तिथे. मात्र फलंदाज हेमंत परदेशी अगदी शांत आहे तिथे. त्याने बघितलं होतं, हा कावा ओळखला होता आणि कसा उधळून लावला डाव. बघा, हलकीशी स्माईल आहे फलंदाजाच्या मनामध्ये देखील. यावेळेस बाहेर टाकलेला चेंडू. खरं तरी कॉन्सन्ट्रेशन चांगलं असलं पाहिजे. तुम्ही पहिल्यांदा मांकडेडसाठी गेलात, त्याच्यानंतर तुमचं गोलंदाज चेंडूवरचं कॉन्सन्ट्रेशन सुद्धा हरवलं आणि वाईड मिळालाय. जी हाँ, इस वक्त वाइट बॉल का इशारा किया गया और ये इनकी पोजीशन फोटोजेनिक स्टाइल में खड़े हैं बल्लेबाज रवि. इस बार ऑफ साइड पर पॉइंट क्षेत्र में गेंद को खेल दिया. 1 रन लेने का मौका. दोपहर के सत्र में नरेश सर जो मुकाबला हुआ वही मेरे हिसाब से फाइनल मैच का ट्रेलर था. क्या मैच रहा राजू. और दूसरी तरफ से आज बहुत ही बढ़िया प्रदर्शन रहा. जैसे कि दोनों बल्लेबाजों ने अर्धशतक जड़ा. सुंदर बल्लेबाजी दोनों तरफ से रही है. 41 विकेट के नुकसान पर शेखर गेंदबाजी करने का तैयार. ऑफ स्टंप के बाहर गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे,
परदेसी साहब इस बार बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया है, रन बनाने का कोई मौका नहीं है। 41 लॉस ऑफ 4 डिंग डॉंग अकोले। आज फलंदाजीमध्ये हेमंत परदेशी घोरपडी सारखा मैदानामध्ये खेळतोय, उभा राहतोय आणि काय शॉट आहे, वाह अत्यंत सो लॉफ्टेड ऑन हा फटका आहे आणि 6 धावा निश्चित मिळतील। एक सुंदरसा षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। शानदार पारी खेल रहे परदेशी, उनको पता है कि विकेट के ऊपर खड़े भी रहना और बड़े स्ट्रोक भी खेलना है और सेठ बल्लेबाज है, आके जम चुकी है। पावरफुल बैटिंग रही है परदेशी साहब की। हेमंत परदेशी एक्सीलेंट बैटिंग। हम वादे नहीं इरादे लेके आए हैं, इलाका किसी का भी हो धमाका हमारा होने वाला है। बहुत बढ़िया बल्लेबाजी अभी तक रही है परदेशी की। शेखर गेंदबाजी करने के लिए तैयार, ऑन साइड पर पूर्ण करना चाहते थे, टिप ऑफ स्टंप के बाहर गेंद नीचे रही, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई मौका नहीं है, स्कोर रुका हुआ है। या अगोदर आपण बघितलं होता फ्लरिशिंग फॉलो थ्रू बघितला होता बॅटचा, अगदी सरळपणे कोपर चेहऱ्याच्या समोर आणून चेंडूला लॉंग ऑनला खेळलं होतं। मात्र दुसरा बॉल तो अक्रॉस द बॅट का खेळला, चेंडू तर बऱ्यापैकी गुड लेंथवरच होता। इथे उजवाईच्या बाहेर स्क्वेअर कट, अत्यंत सुंदर, क्षेत्ररक्षकाला चान्स नव्हता इथे, खूप जबरदस्त वेगवान चौकार आहे। पाहुणी मोका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल अँड जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। आफ्ताब ने प्रभावित किया, आफ्ताब तांबोली बहुत बढ़िया प्रदर्शन इनका रहा, उसके साथ राम का अच्छा प्रदर्शन रहा है, मतीन ने शानदार प्रदर्शन किया और बीच मैदान पर परदेसी साहब बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं। टपकाते गेंद नीचे रही है और बल्लेबाज बीट में विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। अब फिलहाल छठे ओवर का खेल है, स्कोर 51, 4 विकेट के नुकसान पर आखिरी गेंद पर बिंदी है, 52 रनों का लक्ष्य रखा गया है। कोतलेश्वर कैटस टीम सामने है टिंग डोंग, अब टिंग डोंग और कोतलेश्वर, ये दो टीमें बीच मैदान पर हैं। पहले बल्लेबाजी डिंग डोंग ने की है, कोतलेश्वर के सामने 52 रनों का लक्ष्य, 51, 4 विकेट के नुकसान पर। हेमंत परदेशी 22-20 गेंदों का सामना किया, सुनील करने स्टार्ट मिला था 10 गेंदों में 16 रन और बहुत ही शानदार प्रदर्शन खास करके योगेश कर रहा। कैच अल्ताफ तांबो ने लिया था, धनंजय भिंताड़े अपना खाता नहीं खोल पाए, बशीर ने विकेट प्राप्त किया, बालासाहेब का अच्छा कैच, नवनाथ आज बशीर का शिकार बने, बशीर ने दूसरा विकेट चटका था, 5 रन, राहुल ने सुंदर कैच लपका, साहिल बिल्कुल रनआउट हुए, अपना खाता नहीं खोल पाए। शेखर और बशीर का शानदार योगदान। रवि हंसे एक पर नॉट आउट रहे, डूबता हुआ सूरज है, कम होती बेरोशनी है, ये आने वाली शाम किसके नाम, ये सवाल है। बॉलिंग देखते हैं। विशाल निघोटला आपण पाहिलं 2 षटकामध्ये 17 धावात 5 विकेट। योगेश भालेकरला आपण पाहिलं अप्रतिम गोलंदाजी, दोन्ही गोलंदाजांनी टाकले, 8 धावात 1 विकेट, 5 डॉट होते, माफ करा विशाल निघोटचे मी 5 विकेट सांगितल्या होत्या। 17 धावा त्याने खर्च केला, विकेट नव्हती मिळाली। बशीर शेखनं चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट्स काढल्या, 8 डॉट टाकले 2 षटकांपैकी, 13 धावा केवळ खर्च केला, तर शेखर शेळकेचे 1 षटक, 12 धावा मात्र 3 डॉट आलेले आहेत। तर चांगली गोलंदाजी राहिली ओव्हरऑल, कारण 6 षटकांमध्ये मात्र 51 धावा, 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी 52 धावांचं लक्ष्य आहे इथे। लास्ट मॅच थांबा, शेवट खुश करतो जरा, हां सोडा ना।
बाजीराव की ये मीठी आवाज आपने सुनी है। बाजीराव सिंघम है। बढ़िया काम कर रहे हैं। कम से कम दिन में 3 बार वो तो आते हैं, रैप सॉन्ग आपको सुनाते हैं, बहलाते हैं। कहाँ से आते हैं ये लोग? 249 चौके हैं टूर्नामेंट में, 180 छक्के और जीतने के लिए 52 रनों की जरूरत है। नरेश सर हमारे साथ जुड़े हुए हैं। 4 कैमरा हैं और अलग अलग दृश्य आपके स्क्रीन पर। एक तरफ दोनों बल्लेबाज दिखाई दे रहे, गेंदबाज हैं और डूबता हुआ सूरज 2 एंगल में। कमती में रोशनी आने वाली शाम किसके नाम, ये सवाल है। ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, सुंदर स्ट्रोक है, कवर के ऊपर से गेंद को खेल दिया है। 1 2 3 4, 1 2 का 4, 4 रन। पाहुणी मोका हा मारलाय चौका। अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार। नावाप्रमाणेच राजा आहे हा, फटक्यांचा राजा, फटक्यांचा सरदार मैदानामध्ये राजू पाटे। इनसाइड आउट चेंडू सरळपणे त्यानं कव्हर शॉट डोक्यावरून उचलला आणि 4 धावा वसूल केल्यात। 52 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे राजू पाटील। आपण बघतोय स्ट्राइक एंड वरती सामना करतोय तो गोलंदाज धनंजय बिनताडेचा। परत एकदा इथे गॅप नाही मिळणार यावेळेस। मिडॉनचा क्षेत्ररक्षक तिथे, ओहो हे मन परदेशी वेगवान थ्रो आणि राजू पाटीलला धाव मिळणार आहे। 1 धाव इथे मिळते। 5 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 1 मैदानामध्ये इथे सुरू झालेला आहे। मैंडेटरी पावर प्ले ऑन है। राजू की शुरुआत बहुत बढ़िया और इन्होंने ऑफसाइड पर रन बटोरना शुरू कर दिया है, तो ये बेहतर बात है। जब सुनील खरडे खेल रहे तो रिवर्स स्वीप खेलने की कोशिश, जब राजू बल्लेबाजी करे तो ऑफ स्टंप गेंद थी तो कवर के ऊपर से खेल दिया। अलग अलग खेलने का अंदाज दोनों बैटर का। स्ट्राइक रन पर बैटर बल्लेबाजी करने के लिए फिलहाल शेखर। इस ओवर की अगली गेंद धनंजय द्वारा। राइट हैंडर के लिए बहुत ही बढ़िया गेंदबाजी करते हैं वो, हमें हमेशा देखा इस प्रतियोगिता में। और ये एक्शन रिप्ले देखिए, धनंजय बिनताड़े गेंद के ऊपर किस तरह से उंगलियां फिरते हैं और गेंद टप्पा खाने के बाद घुमाव भी लेती है। बढ़िया एक बार फिर कट कर देखिए, यहाँ टप्पा खाते के बाद उछाल नहीं मिला लेकिन टर्न जरूर मिला था। बढ़िया गेंदबाज धनंजय द्वारा बचावाचा प्रयत्न केला जरूर, मात्र ज्यावेळेस तो बॉल बॅटवरती आला फलंदाज देखील थोडा चकित झाला होता। त्याला अपेक्षित तो बाउन्स मिळाला नव्हता, खाली राहिला होता चेंडू। आणि आपण बघतोय इथे धावा मात्र आहेत 5। यस, ओहो व्हॉट अ स्लॉक स्वीपचा एक अगदी सुंदर नमुना। 6 धावा, विलक्षण सुंदर षटकार। शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। कार्यसम्राट आमदार माननीय डॉक्टर किरणजी लहामटे साहेब यांचा दणदणीत षटकार। काय फटका सजवलाय पहा, गुडघा टेकला आणि षटकार ठोकला। शेखर बेफिकर सायलेंट किलर खेळाडू आहे मैदानावरती। शेखरचा जर उल्लेख केला तर फारसे रिॲक्शन असतात, सुरुवात संत करतो, पण त्याच्या रडारमध्ये चेंडू आला मग काय घडतं बघा। कार्यक्रमच केलाय, पट्ट्यानं कार्यक्रम केलाय। कोलबर टप्प्यात चेंडू ऑन साईडला खोदून काढलाय। मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक 1 धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होणार आहे। 2 धावा पूर्ण होतील आणि धनंजयवरती आक्रमण निश्चितच झालं। ज्या पद्धतीने एक तोकमाचा एका आघाडीचा गोलंदाज आहे आणि अशा वेळेला शेखर आणि राजूनं अप्रतिम बॅटिंग केले। पहिलंच षटक होतं आणि लो स्कोअर मॅच आहे। आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये 80-85 धावा देखील पाठलाग यशस्वी झालेला असताना इथे 52 धावांचं रक्षण करायचे, त्यामुळे पहिल्या षटकामध्ये धावा रोखणं अपेक्षित होतं। तिथे मात्र धावफलक पोहोचलाय तब्बल 13वर। ओ हो, इथे धनंजय आपलं स्किल्स दाखवताना, कौशल्य दाखवताना शेखरला पूर्ण निष्प्रभ केलं या चेंडूवरती। धावा येऊ देणार नाही, बचावावरती भर दिला। अपील पंचांकडे विचारलं जाते, मात्र जो जोश होता तो नव्हता या अपिलामध्ये आणि त्यामुळेच पंचांनी कदाचित ते फेटाळले। धावफलकावरती 13 धावा आहेत। पहिलं षटक पहिलं संपलेलं आहे। अपिलावरून मला एक छानशी स्टोरी आठवली। नेहमीच मी यावर्षी 2-3 टुर्नामेंटला ती सांगितलेली पण आहे की सकलेन मुस्ताकनं त्याच्या मुलाखतीत सांगितलं होतं का रशीद लतीफ आणि मी आम्ही दोघं जण इतकं जोरदार अपील करायचो की अंपायर्स कट नसता, एज नव्हता तरी आउट द्यायचे, LBW नव्हता तरी अपील द्यायचे, इतकं कॉन्फिडन्स अपील आम्ही दोघं करायचो।
आणि तो पुढे असं म्हणतो की जर आमच्या काळात DRS असताना तर आम्ही दोघं जेलमध्ये असतो. मग ते अपील कसं असेल तुम्ही बघा. देखिए अपील कर सकते हैं, ऐसा नहीं कि अपील नहीं कर सकते, दो लोग कर सकते हैं, कोर्ट में वकील और मैदान के ऊपर ये फील्डर. लेकिन अंपायर भी बहुत चतुर है, यहाँ बहुत बढ़िया अंपायरिंग कर रहे हैं. अपील करना आपका काम है और जज है हमारे बहुत बढ़िया काम कर रहे हैं. 13-1 ओवर की बात करें तो पहले ओवर की कहानी समाप्त हुई है. इस बार बल्लेबाज आपके स्क्रीन पर है शेखर. एज के लिए रिव्यू नहीं है, वही बताते हुए राजू बहुत अच्छा काम कर रहे हैं. चलिए मैच कंटिन्यू करना है विशाल, चलिए मैच कंटिन्यू करना है. रिव्यू आप नहीं ले सकते, एज के लिए इतना सिस्टम नहीं है अभी तक यूट्यूब पर. तो चलिए मैच की तरफ रुख करना बहुत जरूरी है. विकेट गिर गया, शेखर का विकेट गिर गया है. 13-1, इसलिए हमारे कॉम्बस के राइट साइड की तरफ तालियां बजी है. दोनों अंपायर ने चर्चा की, उसके बाद में आउट दिया गया है. दूसरा ओवर है विशाल निकोट मैदान के अंदर. 250 चौके अभी तक टूर्नामेंट में. सिक्सर की बात कर तो 181 और ऑन साइड पर खेलने का प्रयास किया गया था. स्वीप किया, गिर गए और खूबसूरती के साथ स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ गेंद को खेल दिया. 4 रन. मैग्निफिसेंट बैटिंग. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. काय फटका आहे. जसा बॅट वरती चेंडू आला तो जमिनीच्या मैदानाच्या कुशीत गेला आणि तो परत बाहेर आलाच नाही. सीमारेषेच्या बाहेर पक्षी आकाशामध्ये विहंग करताना बघायला मिळतात. खरं तर सांज झालेली आहे आणि पक्ष्यांना घरट्याचे वेध लागले. चेंडू त्याच्या घरी चाललाय का नाही, तो येणार आहे परत ग्राउंड वरती. या 4 धावा मिळतील. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. राजू बन गए जेंटलमैन. आज बहुत ही बेहतरीन पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए. और ये पंच आकाश की तरफ आप देख रहे हैं. रिवर्स स्वीप. ओहो, इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे. कडक बेधडक बॅटिंग करत असताना कडकडी चौकार राजूच्या बॅट मधनं. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. तिसरा चौकार लागोपाठचा. पहिला चेंडू त्यानं स्वीप केला स्क्वेअर लेगला, दुसरा चेंडू त्यानं पंच केला कव्हरला आणि तिसरा चेंडू आपण पाहिला जबरदस्त रिव्हर्स पुलचा. हा अत्यंत देखणा फटका. 25 धावा, अर्ध्या धावा धाव फलकावरती आल्या दुसऱ्या षटकामध्ये. राजू पाटे काय फलंदाजी करतोय राजू पाटे. खरं तर आपण बघितलं की ज्यावेळेस ती विकेट गेली थोडीशी वादातीत होती. मात्र अशा परिस्थितीमध्ये काय होतं, एखादा खेळाडू तिथून पुढे पेटून उठू शकतो आणि राजू पेटलाय. यस ओढून घेतला. लांबून जाणारा चेंडू ओढून घेतला, मात्र त्यावरती देखील मिळतील 4. चौथा चौकार लागोपाठचा. चौथा चौकार. आता राजू पाटे जो सुसाट सुटलेला आहे त्याला रोखणार कोण आहे. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. बाकी का साथ मिला. बल्ले की बबीजू भी तो नहीं खेल पाए, लेकिन 4 चौके अभी तक जड़ चुके हैं राजू पाटे. कदमों का इस्तेमाल किया आउटसाइड पर खेलते हुए. गैप ढूंढा. ये 5वां भी लीजिए, 5वां चौका है और अब चौके का पाड़ा पड़ रहा है मैदान के अंदर. 5 चौके जड़ चुके हैं. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका. लागोपाठचे 5 चौकार इथे राजू पाटेच्या बॅटमधून. लागोपाठचे 6 चौकार कृष्णम्माचारी श्रीकांतनं मारले होते बॉब विलिसला मुंबईमध्ये. त्याच्यानंतर वर्ल्ड कपमध्ये ज्यावेळेस इंग्लंड विरुद्ध मॅच होती पुन्हा बॉब विलिसनं आला, त्यानं 6 चौकार मारले. आणि ज्यावेळेस तो चौकार मारून मॅच जिंकून तो ज्यावेळेस पवेलियनमध्ये येत होता तो म्हणाला की सगळं बदललंय, मात्र हा बॉब विलिस काय अजून सुधारला नाही.
33 धावा धावफलकावर. आणि कृष्णकांत सिकांचा पण विचार केला म्हणजे पॉवर प्ले येण्यापूर्वी जर आक्रमक बॅटिंग कोणी भारताकडनं सुरू केली असेल तर तो श्रीकांत होता. तो नॅचरली मोठे फटके खेळण्याकरता जायचा. त्यानंतर पॉवर प्लेमध्ये आपण बघितलं तर सूर्यासारखे खेळाडू आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केली. मैदानावरती आपण पाहू शकता राजूची बॅटिंग अफलातून होते. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 समाप्त झालेले आहेत. टीम मिटिंग करू नका असे पंच मैदानावरती सातत्याने सांगतात. 4 दृश्य आहेत. एका बाजूला आपण मोबाईलचे टॉवर पाहतोय, दुसऱ्या बाजूला मावळणारा सूर्य, तिसऱ्या बाजूला 2 बॅटपर आणि पंच पाहतोय, दुसऱ्या बाजूला आणखीन एक दृश्य म्हणजे 4 कॅमेऱ्यांचा एकूण 6 कॅमेऱ्यांचा वापर आहे. 4 अँगल आपल्या स्क्रीनवरती आहेत. सिमरनचं जे लाईव्ह प्रक्षेपण आहे ते अफलातून आहे, यात काही शंका नाही आहे. निश्चित 7MS लाईव्हनं ब्रॉडकास्टिंगमध्ये जबरदस्त प्रगती केलेली आहे. वेगवेगळे कॅमेरे, विशेष म्हणजे मोठ्या दर्जाचे कॅमेरे जे क्लोज अप व्ह्यू येत आहेत ते अतिशय सुंदर येत आहेत. इतक्या लांबचं दृश्य एखाद्या फलंदाजाला फक्त त्याचा चेहरा स्क्रीनवरती आणणं ही सोपी गोष्ट नाही कॅमेरामॅनसाठी. मात्र या स्पर्धेमध्ये ते कौशल्य, ती कलात्मकता दाखवलेली आहे 7MS लाईव्हनं. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. विजयासाठी मात्र 19 धावांची गरज आहे आणि रिव्हर्स खेळायचा प्रयत्न विशाल निघोटचा फसलेला आहे. सुनील खर्डे गोलंदाजीवरती आलाय. सुखद धक्का आहे. सुनील खर्डे गोलंदाजी मार्कवरती आणि पहिला चेंडू डॉट टाकला विशाल निघोटला. त्यानंतर स्माईल बघा, स्माईल आहे सुनीलच्या चेहऱ्यावरती. उलटा चेंडू गॅपमध्ये खेळलाय. फटका तर चांगला सजवलाय. हाही चेंडू सीमारेषा पार जाणार का? सीमारेषा पार. आता आग दोन्ही बाजूला सारखी लागले. एका बाजूला विशाल, दुसऱ्या बाजूला राजू अप्रतिम बॅटिंग करत असताना खराब बॉल होता, खराब होता. बॅटवरती कनेक्शन नसतं तरी तो वाईड असता. मात्र 4 धावा इथे विशाल निघोट घेईल. 37 वरती पोहोचतोय स्कोअर आणि पुढे सरसावत परत एकदा कव्हर्स मधून चेंडूला दिशा दिली. डीप कव्हर पॉइंटला 1 धाव विशाल जरूर प्राप्त करतोय. दुसऱ्या धावेलाही प्रयत्न करतोय आणि सुनील खर्डे असं वाटलं होतं की इथे काहीतरी चमत्कार घडून आणेल सुनील. मात्र पहिल्या 3 चेंडूमध्ये तसं काही घडलेलं नाही आहे. गोलंदाजी मार्कवरती सुनील खर्डे, समोर जाईल विशाल निघोट. फटका सुंदर आहे, अप्रतिम आहे. क्या बात है, इतिहास साक्षी आहे. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा फटका पडतो. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि सुनील खर्डे सांगतोय इतिहास साक्षी आहे. उसळलेल्या लाटांचा, खवळलेल्या समुद्राचा आणि शांत माणसाचा कधी नाद करू नये. सुनील यावेळेला शांत केले. विशाल निघोटला मोठी विकेट आली. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे शालिमार गेटर्स माननीय इरफान भाई सय्यद यांची बळीची टाळी. ही भेट होती. मला वाटतं एक क्षेत्ररक्षकाला त्याच्या वाढदिवसाला सुद्धा इतकी सुंदर भेट कोणी दिली नसेल. एवढी विशाल निघोटने एका जागेवरती अजिबात त्याला हलण्याची तसदी घ्यावी लागली नाही आणि विशाल निघोट चेंडूकडं बघत होता आशाळभूत नजरेनं आणि इकडे जल्लोष आपण बघतोय सुनील खर्डेचा. काय सुंदर दृश्य आपल्याला इथे बघायला मिळतात. 39 धावा, 2 गडी बाद. इथे विशाल, इथे आता योगेश भालेकर येतोय. ड्राईव्ह केला चेंडू योगेशनं. डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचेल तिथे 1 धाव घेते. इथे धावफलक पोहोचलेला आहे 40 वरती. मात्र 12 धावा दूर आहे इलिमिनेटर फर्स्ट मॅच पासून कोतुळेश्वर केटरर्स. एक साम्य मला जाणवते. बघू या चेंडूनंतर नरेश सर त्याच्यावरती आपण चर्चा करूया. सुनील खर्डे गोलंदाजी करतोय. डावखुरा शैलीदार फलंदाज राजू पाटील स्ट्रायकर एंडला आहे. कुटुंबाचा चेंडू छान खेळलाय. गॅपमध्ये जाणार का? क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आणि चुकीला माफी नाहीये. म्हणजे एक मालवडीमध्ये खूप चांगला डायलॉग आहे, बैल पण गेलो आणि बैलाचा कासरो पण गेलो. चेंडू सीमारेषा पार. 4 चौकार. पाहुणी मोका हा मारलाय चौका. अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौकार. मगाशी त्या क्षेत्ररक्षकानं अगदी सुंदर कॅच पकडला होता आणि आता चेंडू सोडून दिलेला आहे. आता एक म्हण तुम्ही ऐकली असेल कदाचित की कष्ट करून कमावलं आणि इन्कम टॅक्समध्ये गमावलं. तसं झालं इथे मैदानामध्ये. 44 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 3 संपलेले आहेत आणि 4थं षटक आता सुरू होईल.
नरेश जी बैंक बैलेंस बहुत कम है और खर्चा ज़्यादा हो रहा है, खर्चा ज़्यादा हो रहा है, समस्या बढ़ती भी। अब 4 स्क्रीन पर आप देख सकते हैं 7S पर ये मुकाबला जिसमें सनसेट है, उसके बाद में पेड़ का दृश्य है और बल्लेबाज राजू पाटे को दिखाया जा रहा है, दूसरी तरह से गेंदबाज बल्लेबाज। एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता योगेश बॅटिंग करण्याकरता तो डावखुरा फलंदाज उजव्या हातानं बॉलिंग करतो। आज मला वाटतं सुनील पण तेच कर डावखुरा फलंदाज आहे आणि उजव्या हातानं गोलंदाजी केली, हे साम्य होतं या आजच्या मॅचमधलं। 18 गेंदे और 8 रनों की ज़रूरत है। गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं चढ़ी लेकिन क्या गैप में चली गई है, गेंद गैप में चली गई, बाउंड्री लाइन की तरफ खिलाड़ी तैनात है, स्क्वायर लेग से लॉक लेग की तरफ आना पड़ा। 2 रन लेने का मौका है, इस वक्त 2 रन मुकम्मल किए दोनों बैटर ने। स्कोर अगर देखें तो रन संख्या फिलहाल 45 रन 45। इथे संघ नायकाची भूमिका महत्वाची ठरणार आहे कारण अजूनही मॅच संपलेली नाहीये। फुल टॉस बॉल आणि इथे ही प्रेझेंट आहे परत एकदा राजू पाटेसाठी। 4 धावा मिळतील आणि चौकाराबरोबर विजय अगदीच आता जवळ पोहोचेल। मात्र 3 धावांची गरज आहे कोतुळेश्वर केटरर्सला। शानदार पाहुणी मोका हा मारले चौका। अंजली मेडिकल आणि जनरल स्टोअर्स प्रोप्रायटर माननीय शुभम देशमुख यांचा सनसनीत चौका। जिथे पर्याय म्हणून कोणी नसताना तिथं उत्तर म्हणून उभं राहायचं असतं, तिथून उठून दिसायचं असतं। राजूने आज एक चांगले इनिंग पेश केले, जेंटलमॅन बॅट्समन म्हणून मैदानावरती त्याला आपण पाहतोय। राजू बन गए जेंटलमॅन, एक्सलंट बॅटिंग, स्कोर 49.2। बॉल दूर गेलाय का, प्लेयर मला वाटतं मैदानाच्या बाहेर पडलेला आहे। आतापर्यंत हजारोने लाखो लोकांना बाळासाहेब गीते यांनी त्यांच्या हाताची चव चाखायला लावलेली आहे, मात्र त्यांचे खेळाडू आता त्यांना विजयाची चव चाखायला लावतायत। सामना राजूसाठी या ठिकाणी महत्वाचा आहे। सामना जिंकला गेलेला आहे कोतुळेश्वर संघानं आणि या विजयाचा शिल्पकार राजू पाटे आहे। अप्रतिम बॅटिंग केलंय, चाबूक शॉट त्याच्या बॅटमध्ये आलेले आहेत। मी पुन्हा एकदा योगेशजी देशमुख साहेब, त्याचबरोबर बबलूजी देशमुख साहेब आणि त्याचबरोबर काजी साहेब मनापासून धन्यवाद। या 4 दिवसामध्ये या मानाच्या स्पर्धेकरता KPL करता समालोचन करण्याची सुवर्ण संधी आपण दिली आणि छान पद्धतीचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय। सुंदर आयोजन आहे आणि तितकाच चांगला पाहुणचार आपल्या हॉटेलमध्ये, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये मिसळ खाण्याचा योग आला। 7S सारखी टीम, त्या टीमला पाहण्याची संधी, अनेक माणसं जोडली गेली। अमित पवार तुमचेही मनापासून धन्यवाद, त्याचबरोबर आप्पा तुमचेही मनापासून धन्यवाद, थँक्यू सो मच। मैदानावरती विजय साकार झाल्यानंतर समर्थक अतिशय शानदार असा खेळ, दर्जेदार खेळ या ठिकाणी साकारला गेलेला आहे। 7 लाईव्ह वरती आपण ही सगळी दृश्य पाहताय। अप्रतिम सामना या ठिकाणी रंगला। विजय संघाचं मनापासून अभिनंदन। कार्यसम्राट आमदार चषक 2025 मध्ये 6व्या पर्वामध्ये आपण पासून अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन।